राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर बघा, सरकारने आताच घोषणा केलेली आहे, रेशन कार्ड धारकांची लॉटरी लागलेली आहे असे स्पष्ट म्हणलेले आहे। गहू तांदळासोबत आता तुम्हाला 5 वस्तू सर्वांना मोफत मिळणार आहे। बघा नागरिकांनो, ज्या नागरिकांचे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्ड धारकांची आता लॉटरी लागलेली आहे। गहू तांदूळ आता सरकारने स्पष्ट सांगितले की गहू तांदळासोबत आता आम्ही 5 वस्तू सर्वांना मोफत देऊ आणि ते सुद्धा सर्वांना 5 वस्तू मोफत मिळणार आहे। याचा लाभ 1 जानेवारी पासून आम्ही सुरू करणार आहे असे सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे। तर बघा, त्यामध्ये मोफत धान्य दर महिन्याला 10,000 रुपये, कर्जाची घोषणा केली मोफत रोशन योजना। तर बघा मित्रांनो, तुमच्यासाठी सरकारने दर महिन्याला 10,000 रुपये देण्याचा उर्वरित कर्जाची घोषणा केली मोफत रेशन योजना। तर बघा, मोफत रेशन, देशात महागाई सतत चालू आहे। गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबाचा खर्च किती मोठा आहे। बाजारातील धान्य, डाळ, तेल आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किमतीमुळे अनेक घरांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे। या परिस्थितींचा विचार करत केंद्र सरकारने मुक्त योजना 2025 मध्ये मोठा बदल केलेला आहे। तर आता या तुमच्या पात्रतेसाठी कुटुंबांना मदत म्हणून 10,000 रुपये रकमेचा मदतीचा हात दिला आहे। हा उपाय अनेक लाभार्थ्यांसाठी आर्थिक दिलासादायक आहे। तर बघा, अमर्यादा लोकांना रोजच्या मदतीसाठी पूर्ण मदत केली जाईल। या सुविधात सुधारित गरीब आणि मध्यम कुटुंबाचे जीवन सर्वसामान्य वर्गीय सामान्य आहेत। तर बघा मित्रांनो, सध्याच्या आर्थिक गरीब आणि आर्थिक दुर्बल कुटुंबावर परिणाम होत आहे असे स्पष्ट केले आहे की रोजगारावर व काम मजुरीदारांसाठी, लहान कुटुंबासाठी आणि उत्पन्नदारासाठी अन्नधान्याचा खर्च आहे। अशा प्रकारे मोफत शिधा वाटप योजना 2025 या अंतर्गत अनुदानाव्यतिरिक्त 10,000चा लाभ त्यांच्या निधी खर्चात म्हणून सरकार देणार आहे असे सांगितले आहे। हा अतिरिक्त लाभ त्यांच्या आर्थिक उत्पन्नावर तोडगा आणण्यासाठी उपयुक्त ठरला आहे। तर गरज भासतो तो आर्थिक सुरक्षिततेसाठीचा आधार बनतो। या प्रमाणात गरीब कुटुंबाचे जीवनात मोठ्या प्रमाणात सुधारण्यास मदत होणार आहे। तर बघा मित्रांनो, सरकारने सांगितले की स्पष्ट यामध्ये गरीब कुटुंबाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। ज्या गरीब कुटुंबांना खायचे वांदे आहे त्या गरीब कुटुंबांना सरकार 5 वस्तू मोफत देणार आहे व त्याचबरोबर महिन्याला 10,000 रुपये सुद्धा देणार आहे असे स्पष्ट सांगितले आहे। इतरांचा सविस्तर लाभ आणि उच्च गरीब कल्याण अन्न योजना, अधिक स्पष्टपणे ही योजना आणखी सविस्तर केली जात आहे। यापुढील पात्र कुटुंबांना दर महिन्याला 5 किलो धान्य पुरवले जाणार आहे। हे धान्य सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे DPS दुकानाद्वारे वितरित केली जाईल। सर्वांसाठी अन्न सुरक्षा होईल। या भासाचा सरकार पात्र लाभार्थ्यांना 10,000 रुपये अतिरिक्त मदत देखील देत आहे। ही भागीदार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जाईल, म्हणजे स्थान नसून संपूर्ण पाठ मध्यभागी असेल। तर बघा, स्पष्ट सरकारने सांगितले लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा म्हणून त्यांना 5 किलो मध्ये धान्य वाटप केले जाईल आणि त्याचबरोबर 10,000 रुपये सुद्धा देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। तर सणासुदीच्या मदतीमुळे कुटुंबांना मोठा खर्च, नवीन घटकांना मिठाई म्हणजे नवीन दिवसावेळी मिठाई, घरातील वस्तूंची गरज असते। या स्वतंत्रपणे 10,000ची आर्थिक मदत कुटुंबासाठी मोठा दिलासादायक देऊ शकते आणि त्यांना आनंदात साजरे करण्याची मोठी संधी देऊ शकते। मोफत सर्वधन योजना 2025चा मुख्य उद्देश गरीब कुटुंबांना नाईलाजाने वंचित जन्म देणे हा आहे। संविधानाच्या सुनिश्चित 21 त्यानुसार अन्नाचा अधिकार हा मूलभूत अधिकार मानला जातो आणि ही योजना त्यांच्या महत्त्वाची आहे। तसेच
10,000 रुपयाची आर्थिक मदत उत्पादनाने उपदेशाची शिक्षण आणि इतर अत्यावश्यक गरजाचा वापरामध्ये येतील। तर बघा सरकारने सांगितले की गरिबांना त्यांना 10,000 रुपये आर्थिक मदत उत्पन्नामध्ये सुद्धा होऊ शकते, शालेय शिक्षणामध्ये सुद्धा होऊ शकते आणि घरगुती खर्चासाठी किंवा शेतीविषयी लागणारी औषधे याच्यासाठी सुद्धा होऊ शकते असे स्पष्ट सरकारने सांगितले आहे। यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे पात्रता आहे, यासाठी कोण पात्र ठरू शकतो बघा मित्रांनो, या लाभाचा फक्त त्या कुटुंबाने ज्याच्याकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा सुरू केला आहे त्यांना दिले जाणार आहे। तर बघा यामध्ये स्पष्ट सांगितले आहे, तुम्ही जर लाभ घ्यायचा असेल तर त्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा ज्या नागरिकांनी याच्यामध्ये लाभ घेतला आहे त्याच नागरिकांना लाभ मिळणार आहे। अंतिम अंत्योदय अन्नाच्या कार्डधारकांचा समावेश आहे। लाभ संसाधन कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सुनिश्चित केले जाईल, मर्यादेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। तर बघा सरकारने सांगितलं की वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। तसेच लाभार्थी नाव पात्रता नोंदणीकृत सरकारी बंधनकारक आहे। तर बघा ज्याचे पात्रतामध्ये नाव आहे नोंदणीकृत तो सरकारचा बंधनकारक आहे असे सांगितले। हे सर्व निकष सरकारकडून खात्री करून घेते की खऱ्या गरजू कुटुंबांना मदत करेल। त्यानंतर सरकार तुमचे माहिती चेक करेल, त्यानंतर ज्या खऱ्या गरजू नागरिकांनाच याचे अन्न पुरवठा केला जाईल। यातून प्रत्येक पात्र कुटुंबाला आर्थिक मदत करणे अधिक आणि पारदर्शक होते। तर बघा मित्रांनो सरकारने स्पष्ट सांगितले की यामध्ये पात्रता निष्ठ असणे आवश्यक आहे। ज्या कुटुंबाचे राष्ट्रीय अन्न सुरक्षामध्ये नाव आहे त्याच नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे असे सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे। तर बघा नागरिकांनो अर्ज प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन पद्धतीची आहे। यामध्ये तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे, कोणकोणत्या नागरिकांनी करायची आहे, यासाठी तुम्हाला कोणत्या आवश्यक डॉक्युमेंट जोडावे लागणार आहेत याची आता माहिती सांगणार आहे। नीट लक्ष देऊन बघा। रेशन कार्ड आणि बँक खात्याची लिंक करणे आवश्यक आहे। तर बघा रेशन कार्ड धारकांनो तुमचे बँक खाते रेशन कार्डची लिंक करणे आवश्यक आहे, त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। तर बघा नागरिकांनो रेशन कार्ड तुमचे बँकिंग खात्याशी लिंकिंग करणे आवश्यक आहे। जर ज्या नागरिकांनी बँक खात्याशी लिंकिंग केलं नाही त्या नागरिकाने लवकरात लवकर बँक लिंकिंग करून घ्या। अर्ज प्रक्रिया त्यांची पूर्णपणे राज्य ऑनलाईन उपलब्ध असून लाभार्थ्याची अन्नाची नागरिकांच्या विभागाच्या संकेतस्थळावर प्रवेश कार्ड नंबर वापरून ते पात्रता घेऊ शकतात। बघा नागरिकांनो त्यामुळे लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा। आता एखादा पात्रतेची पृष्ठभूमिका मदत आपोआप लाभार्थी खात्यात जमा केली जाते। तर बघा मित्रांनो सरकारने स्पष्ट सांगितले की खातेधारकांचे पैसे डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार। ज्या रेशन कार्ड धारकांचे 10,000 रुपये जे आहेत ते त्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर म्हणजे लगेच जमा केले जाईल। अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये तुम्हाला तुमचे महत्त्वाचे आधार कार्ड घ्यावे लागणार आहे। तर बघा नागरिकांनो तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर अर्ज करणार असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करताना आधार कार्ड असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। हे डॉक्युमेंट असणे तुमच्यापाशी अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यानंतर आला तुमचे बँक पासबुक। बघा त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक पासबुक जमा करावे लागणार आहे। बँक पासबुक जमा केल्यानंतर तुम्हाला लगेच सक्रिय मोबाईल नंबर म्हणजे तुमचा जो चालू नंबर आहे तो मोबाईल नंबर तिथे द्यावा लागणार आहे आणि तुमचे नवीन छायाचित्र असणे आवश्यक आहे, म्हणजे तुमचा फोटो असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो ही सोपी प्रक्रिया कुटुंबांना वेळ व श्रम वाचून आर्थिक मदत त्वरित शोधून काढते। तर बघा नागरिकांनो तुम्हाला मी जी सांगितलेली कागदपत्र आहेत ती तुम्ही लवकरात लवकर जमा करा व तुम्हाला रेशन कार्ड मध्ये गहू तांदळासोबत आता तुम्हाला सरकार
या 5 मोठ्या वस्तू आता तुम्हाला भेट म्हणून देणार आहे। त्यानंतर तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये येण्यास सुरुवात होणार आहे। त्यासाठी नागरिकांनो लवकरात लवकर मी जे सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट घेऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा। आधार कार्ड, तुमचे बँक पासबुक, बँकेला पासबुकशी नंबर लिंक असलेले बँक पासबुक, त्यानंतर तुम्हाला लागलेले संपूर्ण कागदपत्र जमा करा व ऑनलाईन अर्ज करा। असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी मराठी कट्टा या आपल्या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद नागरिकांनो।